चिकन सूप फॉर द न्यू मॉम्स एपिसोड 4. तिचं नव्हे माझे मूल. निकोल किडमन. कधी कधी आयुष्यात आपल्याला प्रारब्धाच्या खेळाला समोर जावं लागतं. तुमचा काहीही संबंध नसलेली मुलं अचानक तुमची होतात आणि तुम्ही त्यांचे होऊन जाता. हे सगळंच खूप अद्भुत आहे. बऱ्याचदा पैलटकरीण स्त्री ही धास्तावलेली असते. आई होण्याच्या आधीच तिला बऱ्याच गोष्टीची चिंता असते. ती बाळाच्या आरोग्याची काळजी करते. ते रडल्यावर आपल्याला काय करावं ते सुचलं नाही तर रडण्याला बाळाला कसं शांत करायचं. बाळाच्या आगमनानंतर आपलं सगळंच आयुष्य बदलणार आहे. आपलं वैवाहिक जीवन, नोकरी, व्यवसाय हे सगळं कसं सांभाळायचं. आपण चांगली आई बनू शकू का? आणि समजा बनलो तरी आपण करू तेवढं पुरेसं असेल का? पण आपल्या आयुष्यात येणारं बाळ जर दुसऱ्या कोणा स्त्रीच्या उदरात वाढत असेल तर काळजीत आणखी भर पडते. बाळाशी निगडीत इतर सर्वसामान्य गोष्टीबरोबर तुम्हाला इतर काही गोष्टींचा ताण मनावर असतो. या स्त्रीने बाळाच्या जन्माआधीच्या गोष्टींची काळजी घेतली आहे का? तिने गरोदरपणी मादक पदार्थांचे सेवन केले असेल तर? कधी असंही वाटतं की दत्तक मुलावर तुम्ही पोटच्या मुलासारखी माया करू शकाल का? तुमच्यासारख्या नितळ त्वचेचं आणि तुमच्या नवऱ्यासारख्या लांब सडक पापण्या असलेलं हे बाळ नसेल. अशा वेळी तुमच्या दोघांच्या रंगरूपाचे जीन्स नसलेलं ते बाळ तुम्हाला आपलं वाटेल का? उन्हाळ्याच्या शेवटी आम्हाला दत्तक मूल देणाऱ्या संस्थेचा फोन आला. एका बाळाला जन्म देणाऱ्या आईवडिलांनी त्यांच्या बाळासाठी आमची निवड केली होती. आता 6 आठवड्यांनी आमचं बाळ जन्माला येणार होतं. अशा प्रकारे संस्थेबद्दल येणाऱ्या फोनबद्दल मी ऐकलं होतं. मी नेहमी विचार करत असे, आम्हाला जेव्हा बाळाच्या आमच्या घरातील आगमनाची बातमी कळेल तेव्हा मी काय करेन? आनंदाने रडू येईल किंवा मी चक्क उड्या मारेन? माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मी खुश होऊन नाचेन? असं काय काय मनात यायचं. त्या बातमीने मी झपाटल्यासारखी होईन अशी माझी कल्पना होती. प्रत्यक्षात माझ्या प्रतिक्रियेने मी चक्रावल्यासारखे झाले. एक आनंदाची लहर माझ्या मनात उमटली, पण त्यात एक सावधपणा होता, बेभानपणा नव्हता. आणि त्यानंतर मी अचानक भावनाहीन मनस्थितीत पोचले. मन गोठल्यासारखं झालं. जणू कुठली संवेदना माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती. जणू काही कडक उन्हाळ्यात अचानक थंड पाण्याच्या प्रवाहामध्ये शिरावं त्याप्रमाणे माझ्या मनाची अवस्था झाली. खरं तर त्या थंड पाण्याच्या स्पर्शाने मला गरमीचा विसर पडून बरं वाटायला हवं. चेहऱ्यावर सूर्याच्या उबदार किरणांना झेलत तळपायाला नदीकाठच्या सैलसर पाण्याचा स्पर्श, घोट्याजवळ गार पाण्याने होणाऱ्या गुदगुल्या, सारंच केवढं सुखावं. पण प्रत्यक्षात मला असं वाटत नव्हतं. बाळाच्या आगमनाच्या सुखद बातमीचा थंड शिडकावा माझ्या मनावर होऊनही मी बधीर होते. मला माझी मनोस्थिती कळत नव्हती. इतके दिवस मी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण येऊन ठेपल्यावर मी स्वतःला तो सोसाट्याचा आनंद झेपणार नाही म्हणून सांभाळत होते. माझं हृदय त्या आघाताने हलेल म्हणून स्वतःवर ताबा ठेवत होते. भावनांना वाट मोकळी करून देणं आपल्याला सोसणार नाही याची मला भीती वाटत होती. शिवाय सुख सुख म्हणून नाचले आणि त्याने परत हुलकावणी दिली तर? दत्तक घेणं बेभरवशाचं असतं. लोकांचा विचार बदलतो. त्या बाळाला जन्म देण्यापूर्वी किंवा नंतर त्याचे जन्मदाते आईवडील नकार देऊ शकतात. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करायची, त्याची खोली सजवायची, पाळणा आणायचा, मित्रमैत्रिणींना ही गोड बातमी सांगायची आणि ज्यासाठी हे सगळं केलं ते बाळ घरी आलंच नाही तर? सुखाच्या हुलकावणीची ही शक्यता मला माहीत होती. ही शक्यता मी नाकारू शकत नव्हते. त्या फोनला मॅच कॉल असं म्हणतात. मॅच कॉल नंतर मी त्याच्या जन्मदात्यांना भेटले.
आपल्याला आणखी एक मुलं वाढवता येणार नाही याबाबत जिल आणि जॉन यांच्या मनात संदेह नव्हता. पहिल्याच भेटीत जिलनं मला सोनोग्राफी टेस्टसाठी यावं असं सुचवलं. ती अपॉइंटमेंट पुढच्याच आठवड्यात होती. तिने तो नाजूक क्षण माझ्याबरोबर अनुभवायचा ठरवलं. तिच्या या आपलेपणानं मला खूप बरं वाटलं. मी जेव्हा माझ्या भावना बोलून दाखवल्या तेव्हा ती म्हणाली, हे बाळ तुमचंच आहे असं मी आत्तापासून मानत आहे. तिच्या या वाक्याने माझ्या भोवती फेर धरला. माझं बाळ? यावर काय बोलावं हे मला सुचेना. सोनोग्राफीच्या वेळी मी जिल शेजारी बसून संगणकाच्या पडद्यावरच्या प्रतिमा पाहू लागले. जे बाळ माझं आहे असं जिल मानत होती तो मुलगा होता. तो मुलगा असल्याचं त्यावेळी निश्चित झालं. आता तरी भावना उचंबळून येतील असं मला वाटलं, पण जणू काही माझ्या भावना घोटल्याच होत्या. सोनोग्राफी करणाऱ्या तंत्रज्ञाने आम्हा दोघींना सोनोग्राफीची चित्रणं दिली. जिल माझ्याकडे बघून हसली. मी कावरीबावरी झाले. थरथरत्या हाताने मी तो फोटो हातात घेतला. माझ्या हातातल्या फोटोतलं ते बाळ माझं आहे हे मला स्वतःलाच पटवायचं होतं. या फोटोतला जीव मी सर्वस्व पणाला लावून वाढवणार आहे. निरपेक्ष प्रेम देऊन तो मोठा होईल. इवल्याशा पायांनी घरभर फिरणाऱ्या त्या बाळाला मी रोज रात्री गोष्टी वाचून दाखवेन. धावताना त्याचा गुडघा फुटला की त्याला जवळ घेऊन उगी उगी करेन. प्रत्येक उन्हाळ्यात त्याला घेऊन भटकंती करून त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे बेत आखेन. हे सगळं या फोटोतल्या बाळासाठी आपण करणार आहोत असं मी स्वतःला बजावत होते. आता कृष्णधवल स्वरूपातलं हे चित्र हाडामासाचं होऊन माझ्या हातात येईल आणि माझं सुखी कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होईल यावर मला विश्वास ठेवायचा होता. फोटोत दिसणाऱ्या पायाच्या लांब सडक बोटांना काही काळाने मी स्पर्श करू शकेन. संध्याकाळच्या वेळी मी जेव्हा उबदार खोलीत त्याच्या पाण्याला झोके देईन तेव्हा त्या बोटांना अलगद कुरवाळेन. हे स्वप्न नसून प्रत्यक्षात येणारे सत्य आहे हे माझ्या मनाला पटवायचं होतं. पण मला आतून हे खरं होणार आहे असं वाटतच नव्हतं. जिलच्या गरोदरपणाचे उरलेले दिवस पटकन सरले. 1 ऑक्टोबरला मध्यरात्र उलटून गेल्यावर तिचा आम्हाला फोन आला. मुलाच्या जन्मासाठी तुम्ही तयार आहात का असा प्रश्न तिने आम्हाला विचारला. प्रसूतीच्या वेळी जिल आणि जॉनने आम्हाला हजर राहू दिले. हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा. आम्ही तिथे काही अंतरावर उभे राहिलो. जिलने शेवटी जोर करून बाळाला जन्म द्यायला काही मिनिटच राहिली होती. अखेर लालसर गुलाबी रंगाच्या बाळाने या जगात प्रवेश केला. चिकटशा द्रवाने माखलेलं ते बाळ जराशी नापसंती दर्शवतच बाहेर आलं. आता जेव्हा मी त्या क्षणाकडे वळून बघते तेव्हा मला आठवतं की त्यावेळी माझं भान हरपलं होतं. माझं अस्तित्व माझ्या शरीरात नव्हतंच जणू. समोर घडणारं नाट्य बघताना देहभान विसरायला झालं होतं. मला अजूनही आठवतं त्या खोलीत लख्ख प्रकाश होता. माझ्या नवऱ्याने माझा हात हातात धरला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. असं जीव थरारून टाकणारं दृश्य मी कधीच बघितलं नव्हतं. स्वतःवर नियंत्रण ठेवताना मी ओठ इतके गच्च दाबले की त्यातून रक्त यायला लागलं. हे सगळं घडत असतानाही माझ्या मनात द्वंद्व चालूच होतं. हे जिलचं बाळ आहे, हे माझंही आहे का? डॉक्टर जिलवर उपचार करीत असताना नर्सने बाळाला ताब्यात घेतलं. जन्मानंतर लगेच करावयाच्या गोष्टीसाठी तिची लगबग सुरू झाली. मग तिने आम्हाला खूण करून बोलावलं. सांताक्लॉजच्या मांडीवर बसण्यासाठी उत्सुक असलेल्या लहान मुलासारखी माझी अवस्था झाली होती. ज्या बाळाच्या आगमनाची मी स्वप्ने पाहिली होती त्याला जवळ घ्यायला मला संकोच वाटत होता. तो जीव इतका सुंदर होता की एखादं आखीव-रेखीव चित्रच वाटावं. त्याच्या डोळ्यात समुद्राची निळाई होती. त्याचं जावळं सुंदर सोनेरी केसाचं होतं. त्याच्या तळहातावर मी अलगद माझं बोट टेकवलं. मी कल्पनाही केली नव्हती एवढ्या ताकदीने त्याने माझ्या बोटाभोवती मूठ आवळली. तो ते बोट सोडायला तयार नव्हता आणि मी देखील. त्या एका क्षणाने जादू केली. त्या तान्हुल्याच्या बोटांनी आवळलेल्या मुठीने माझ्या स्पर्शाला त्याने दिलेल्या प्रतिसादाने माझ्यात एकदम स्थित्यंतर झालं. जणू माझ्या शरीरातला कणकण त्या स्पर्शाने बदलला. त्या स्पर्शाने माझी खात्री पटली, हे माझंच मूल आहे. आपल्या मुलाच्या जन्माआधी कायद्याने आमचं
त्याच्याशी जे नातं होतं तेच पुढचे काही महिने होतं. आमच्या प्रांतात आणि इतर बऱ्याचशा प्रांतात दत्तक पालक हे फक्त मुलाची काळजी घेणारे पालक असतात. त्याच्या जन्मदात्या आईवडिलांनी कायदेशीर पालकत्वाचा हक्क देईपर्यंत ते फक्त त्याला सांभाळणारे पालक असतात. दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी पुन्हा काही वेळ दिला जातो. खरं तर कायद्याने आमचं अस्तित्व त्याच्यासाठी त्याच्या जन्माआधी जे होतं तेच जन्मानंतरही होतं. तरीही आता आम्हाला त्या भूमिकेचा विसर पडला होता. मनोमन ते बाळ आमचं होतं आणि आम्ही त्याच्या जन्माचा आनंद आणि उत्सव साजरा करत होतो. आमचा रोजचा दिवस एखाद्या सणासारखा साजरा होत होता. आमच्या आयुष्यातील त्या आनंददायी घटनेला 3 वर्षे झाली. निरोगी आणि आनंदी असा आमचा मुलगा रोज त्याच्या बाललीलांनी आम्हाला चकित करत होता. त्याला दुखापत झाली की माझा जीव कळवळतो. त्याच्याबरोबर मी हसले. कधी कधी असं वाटते की माझं स्वतःचं असं आता काही अस्तित्वच राहिलं नाही. मी जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा त्याच्या रंगरूपात मी कुठेच दिसत नाही. तरीही तो माझीच प्रतिकृती आहे याबद्दल माझ्या मनात शंका नसते. माझं त्याच्यावरचं आणि माझ्या नवऱ्यावरचं प्रेम, माझी मूल्य, माझी विनोदबुद्धी आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळंच माझ्या बाळात दिसतं. म्हणजे तो माझीच प्रतिकृती नाही का? मी अजूनही काळजी करते, पण त्या काळजीचं स्वरूप वेगळं आहे. आता त्याला जास्त ताप आला तर मी काळजी करते. त्याला कोणत्या बालवाडीत घालायचं, तो हसला की दात किडले तर नाही ना, असे प्रश्न मला सतावत असतात. हे बाळ माझं होईल का, यासारखा प्रश्न मात्र आता माझ्या मनात मुळीच येत नाही. ती काळजी आता मला सतावत नाही, कारण आता तो निर्विवाद माझाच मुलगा आहे.